नमस्कार, मी अश्विनी ताई. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अनारसे. आता हे अनारसे बघा किती छान झालेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा. बघा किती मस्त आपले अनारसे झालेले आहेत. परफेक्ट रेसिपी आहे आपली. बघा किती मस्त नरम झालेले आहे आणि खुसखुशीत झालेले आहे. आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी हे तांदूळ 3 दिवस भिजत टाकले होते. तर आज चौथा दिवस आहे त्याला. तर मी दररोज सकाळी याचं पाणी काढत होते, म्हणजे पाणी बदलून घेत होते. पाणी काढत होते आणि दुसरं पाणी टाकून देत होते, चांगलं पाणी. तर इथे आज चौथा दिवस आहे. तर आज आता मी हे तांदूळच काढून टाकणार आहे, उपसत आहे इथले. तर हे 4 दिवस समजा भिजले, 3 दिवस भिजले, चौथ्या दिवशी मी आता हे काढून घेणार आहे. आता हे चाळणीमध्ये मी निथळायला टाकले. पाणी पूर्ण निघून गेलं की मग आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. आणि हे मी वाळू वगैरे घालत नाही, हे चाळणीमध्येच मी काढून ठेवले. तर हे चाळणीमध्ये मी आता हे 2-3 तास असेच ठेवणार आहे, पाणी निथळेपर्यंत. आणि आता हे मिक्सरमधून मी फिरवणार आहे. तर हे मिक्सरमध्ये टाकून हे आता मी गाळून घेत आहे. हे पीठ असं गाळून घ्यायचं आहे. पीठ आता असं गाळून घ्यायचं आहे पूर्ण. कोणती चाळणी घ्यायची आपली, बघा कसं एकदम बारीक करायचं आहे आपलं. हे पूर्ण असे तांदूळ मी आता काढून घेत आहे. आणि हे सुकायला वगैरे टाकले नाही मी, नुसतं मी हे पाणी निथळलं याचं. आणि हे थंडेगारच आहे अजून तांदूळ. तर हे तांदूळ असे मी पूर्ण काढून घेतलेले आहे आणि पूर्ण तांदूळाचं पीठ मी गाळून घेतलेलं आहे. तर आता हे तांदूळाचं पीठ आपण आता मोजून घेणार आहोत. तर हे आपण आता हे पहिली वाटी आहे. तर हे अनारसे मी साजूक तुपात तळून घेणार आहेत. साजूक तुपातले अनारसे आहेत हे. ते दुसरी वाटी आता आपली आहे. दुसरी वाटी अशी सपाट वाटी घ्यायची आहे. तर आपण हे जेवढे तांदूळ पीठ जेवढी वाटी असले त्याच्या अर्धी वाटी आपण पिठी साखर टाकणार आहोत. तर ही तिसरी वाटी आहे. तिसरी वाटी पण अशी सपाट आहे. 3 वाट्या झालेल्या आहेत. आता ही चौथी वाटी आहे. तर जेवढे वाटी आपल्या तांदूळाचं पीठ आहे त्याच्या अर्धी आपल्याला साखर टाकायची आहे, पिठी साखर. तुम्ही गूळ जर असला तर तुम्ही गूळही टाकू शकता, पण मी साखर टाकणार आहे. तर हे चौथी वाटी आहे, थोडीशी कमी आहे थोडीशी. तर आपण तेवढेच 2 वाट्या आता साखर टाकणार आहोत. हे 4 वाट्या झालेल्या आहेत. तर हे पीठ एकदम बारीक गाळून घेतलेलं आहे मी. थंडच आहे ते अजून, उन्हात नाही वाळू घालायचं आपल्याला. तुम्हाला जर वाटलं तुम्ही फॅन खाली सुकू टाकू शकतात, फॅनच्या हवेखाली. पण मी चाळणीतच ठेवलं होतं ते 2-3 तास. तर आता ही पिठी साखर आहे. तर हे 2 वाट्या मी पिठी साखर घेणार आहे. तर हे 1 वाटी साखर आहे. आता 1 वाटी साखर सपाट वाटी घ्यायची आहे. आणि आपले तांदूळ 4 वाट्याला थोडेसे कमी होते ना, तर आपण 2 वाट्याला थोडीशी कमी साखर घ्यायची आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही 2 वाट्या पण घेऊ शकता थोडेसे. पण हे परफेक्ट रेसिपी आहे. जेवढे तांदूळ घेतले तांदूळाचं पीठ घेतलं आपण त्याच्या अर्धी साखर टाकायची किंवा गूळ टाकायचा. तर आपण हे 4 वाट्यात पीठ घेतलेलं होतं, तर 2 वाट्या आपण पिठी साखर टाकलेली आहे. तर आता हे हाताने असं पूर्ण मिक्स करायचं आणि एकजीव करून घ्यायचं. असं पूर्ण असं करून घ्यायचं. तर आपलं पीठ आता असं पूर्ण एकजीव करायचं आहे. आणि आपोआप त्याला असा ओलसरपणा येतो मग पिठी साखरमुळे.
कारण आपले तांदूळ थंडेगार होते, इथले थंडेगार असे. फक्त पाणी त्यातलं सुकलं होतं बस. आपण वाळू नाही टाकले, ते असे चाळणीतच टाकले होते मी. आता हे आपण असं पूर्ण असं मिक्स करणार आहोत आणि त्याला असा थोडा थोडा ओलसरपणा येत आहे. तर हे असं पूर्ण असं एकसारखं करून घ्यायचं, असं एकजीव. आणि हे मी 3 दिवस तांदूळ भिजत टाकले होते आणि चौथ्या दिवशी मी हे काढले तांदूळ. तर बघा आपले असा लाडू जुटतो त्याचा. बारीक पीठ दळून घ्यायचं ते मिक्सरच्या भांड्यातून आणि असे लाडू आपण जोडून ठेवूया डब्यामध्ये. बघा किती मस्त लाडू झालेला आहे. आता आपण असे लाडू बनवून घेऊया सगळे. तुम्ही हे अनारसे आता 2 दिवसानं करू शकता, 4 दिवसानं करू शकता किंवा 8 दिवसांनाही करू शकता, कारण हे पीठ खराब होत नाही. आणि जेवढं जेवढं ठेवलं तुम्ही तेवढं तेवढं ते मुरतं मस्त आणि आपले अनारसे एकदम छान बनतात. असे आपण आता हा चौथा लाडू आहे, हा चौथा आणि हा 5वा. असे लाडू आपण जोडून ठेवून द्यायचे आहे. आपल्याला वाटलं तेव्हा आपण करू शकतो हे. समजा आता 2-3 दिवस मुरू द्यायचं असेल तर मुरू द्यायचं आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही करू शकता हे. हा आता आपला 5वा लाडू. आता आपण हे 2-3 दिवस ठेवून देऊया मुरायसाठी. 2-3 दिवस. आता आपले 3 दिवस झालेले आहेत. 3-4 दिवसानं करा की 8 दिवसानं करा. आता आपण हे 2च लाडू यातले काढून बघूया. तर बघा आपल्या लाडूला एकदम पाणी सुटलं नाही तर काहीच नाही. आणि मी नुसते चाळणीतले तांदूळ, चाळणी म्हणले तांदूळ मी डायरेक्ट मिक्सरमध्ये काढलेले होते. तर आपल्याला हे आपलं हे लाडू पहा किती मस्त झालेले आहेत. आणि हे सारण पहा किती घट्टसर झालेलं आहे. आता आपण त्याच्यात थोडंसं पाण्याचा शिपका मारूया. थोडासा पाण्याचा शिपका मारूया. तुम्ही दुधाचा पण मारू शकता, दूध किंवा पाणी काही पण चालतं. तर मी पाण्याचा शिपका मारते याच्यावर थोडा. हे थोडं पातळ करून घ्यायसाठी थोडंसं असं सैलसर असा गोळा बनवायचा. थोडंसं पाणी घ्यायचं थोडंसं आणि मस्त असं चुरून घ्यायचं. आता हे असं चुरून घ्यायचं मस्त, असं गोळ्यासारखंच असं चुरून घ्यायचं मस्त, पिठाच्या गोळ्यासारखं. बघू शकता तुम्ही हे तांदूळ वाळू घातल्यापेक्षा असे चाळणीतच निरळून घ्यायचे. कारण आपल्याला अनारसे बनवायचे झाले तर आपण दुधाचा शिपका मारतो किंवा पाण्याचा मारतो. त्याच्यापेक्षा आपण चाळणीमध्येच निथळायचे ते, म्हणजे ते सुक्क होत नाही, मग असं ओलसर होते मस्त. जास्त दूध टाकायचं किंवा पाणी टाकायचं काम पडत नाही. मग थोडं गोडा बा किती मस्त झालेला आहे. थोडंसं पाणी अजून थोडंसं पाहिजे आपल्याला, थोडंसं. आता आपण अजून चुरून घेणार आहोत हा गोळा. आणि हे अनारसे आपल्याला साजूक तुपात करायचे. साजूक तुपात तळा की तेलात तळा, कशातही तळाले तरी छान लागतात. साजूक तुपातले अनारसे खूपच छान लागतात पण. तर आपला गोळा पहा किती मस्त झालेला आहे, छान. आता आपण याची शंकरपाळे बनवणार आहोत. आपण हे अनारसे बनवणार आहोत. आता हे अनारसे बघा किती मस्त बनतात. मस्त गोळा झाला आपला. आता असा हातार पण केला तर होतो, तो हातार बी बनवला तर हातार पण बनवला जातो किंवा पोळपाट लाटण्यावर बी किंवा थापून बी बनवला जातो. तर मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आणि त्याला असं खसखस लावणार आहोत आपण थोडीशी एका साईडने. आता आपण कढईमध्ये, तळणीची कढई आहे माझी, त्या कढईमध्ये आपण साजूक तूप टाकणार आहोत.
आपलं तूप पण इथे गरम होते आणि आपले अनारसे पण आपण तयार करूया. आपण आता तूप टाकून घेऊया. जसं लागलं तसं आपण टाकू शकतो. पण हा अनारसा आता थापून घेणार आहोत. तर हा अनारसा आपलं तूप आता गरम होत आहे, तोपर्यंत आपण आता हा अनारसा तयार करून घेणार आहोत. तर आपण मी इथे खसखस घेतलेली आहे. तर आपण आता एका साईडला आपण खसखस लावूया आणि हा असा थापून घेणार आहोत. तो हातावर पण थापला जातो, पण हे खसखस आपल्याला असे खाली ठेवूनच लावले जाते ते अशी खसखस त्याच्यावर. आणि आपण एका साईडला हे खसखस लावून घेणार आहोत आणि असा थापून घेणार आहोत मोठा. बघा किती मस्त झालेला आहे. असं थापून घेणार आहोत. आता आपण हे खसखसची बाजू वरती ठेवणार आहोत आणि असा तळून घेणार आहोत. खसखसची बाजू वरती ठेवायची आणि ह्याच्यावर असं थोडं थोडं असं तूप टाकत राहायचं, म्हणजे आपला वरतून पण छान होतो अनारसा. तर ही रेसिपी परफेक्ट आहे. तुम्हाला अशी रेसिपी बनवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. ही तुपातले अनारसे एकदा नक्कीच करून बघा. असं तूप टाकत राहायचे त्याच्यावर. आपला अनारसा असा मस्त छान तळला जातो. मग वरून पण आपला अनारसा तळला जातो. मग आपला असं अनारसा किती छान झालेला आहे. एकदम अनारसा छान झालेला आहे आपला. आपण आता दुसरा पण अनारसा असाच बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला. खसखस टाकायची आणि हा दुसरा अनारसा पण आपला थापून घ्यायचा. तुम्हाला वाटलं तर तुम्हाला जर नाही थापून जमत असेल तर तुम्ही एखादी पन्नी पण अशी घेऊ शकता. कॅरी बॅगची अशी पन्नी पण घेऊ शकता तुम्ही आणि पन्नीवर पण लाटून घेतला जातो. मी तुम्हाला करूनच दाखवणार आहे. तर हा दुसरा पण आपला अनारसा आपण तळून घेणार आहोत. खसखसची बाजू अशी वरून ठेवायची, खसखसची बाजू अशी वरतून ठेवायची, असं तळून घ्यायचं आहे. त्याच्यावरून थोडं थोडं असं तूप टाकायचं, म्हणजे आपला वरतून पण अनारसा छान होतो आणि असे कडक वगैरे होत नाही. असे मस्त खुसखुशीत जाते पण. आणि तुपातले अनारसे तर छानच लागतात खायला पण. असं तूप वरून टाकायचं म्हणजे वरतून बी आपला अनारसा छान बनतो. आता हा पण आपला अनारसा झालेला आहे. लालसर रंग, खालून लालसर रंग येतो पण वरतून असा एकदम छान झालेला आहे. असे करून आपण आता सगळे अनारसे करून घेणार आहोत. तुम्हाला असं थापून पण दाखवणार आहे मी आता अनारसा. याच्यावर लाटून दाखवणार. तुम्हाला हाताने नाही जमला तर तुम्ही असं पण लाटून घेऊ शकता एखाद्या पन्नीवर घेऊन. तर असे असं पण बनवू शकतो आपण अनारसा. असं पण लाटून छान होतो. अशी खसखस टाकून घ्यायची ना, हे लावून घ्यायची याला. असे आपण अनारसे तळून घेणार आहोत. तर बघा आपले अनारसे किती छान झालेले आहेत. तर हे अनारसे बघा किती छान झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला हा अनारसा एक अनारसा तुम्हाला मी तोडून दाखवणार आहे. तर हा अनारसा बघा किती मस्त दिसत आहे. आता मी हे तुम्हाला तोडून दाखवणार आहे. तर हे बघा किती मस्त, एकदम खुसखुशीत आणि एकदम स्वादिष्ट. बघून घ्या किती मस्त पोकळ झालेला आपला अनारसा. तर असे अनारसे बनवण्यासाठी ही रेसिपी बघावी. बघा किती छान झालेत. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.